बाबासाहेब एकदा साताऱ्याला माता भीमाईच्या समाधीजवळ गेले असता समाधीला पाहून त्यांचे डोळे भरून आले, त्यांचा कंठ दाटून आला. लहानपणातच मातृप्रेमास मुकलेले बाबासाहेब आपले सहकारी दत्तोबा पवार यांच्यासोबत आपल्या आईबाबत बोलताना, तिच्या आठवणीत हरवताना फौलादी भीमराव अगदी लहान लेकरू होऊन ढसाढसा रडले. जणू ते आपल्या आईला साद घालून बोलत होते, आई, जाण्याची का तू केलीस घाई? का आई तू थांबलीस नाही, तू थांबलीस नाही. जाण्याची का तू केलीस घाई? तुझ्या भेटीला आलो ग आई. जाण्याची का तू केलीस घाई? तुझ्या भेटीला आलो ग आई. ज्ञान वैभव हे पाहण्यात माझे, ज्ञान वैभव हे पाहण्यात माझे. काय तू थांबलीस नाही? बिऱ्हाड होत आपलं, त्यात साऱ्यांना प्रेमान जपलं. उभं आयुष्य कष्टात खपलं, तेज संसारी कधी ना लपलं. आम्हा भावंडांची दुधावरची साई, आम्हा भावंडांची दुधावरची साई. काय तू थांबलीस नाही? शिकलो आई खूप मी, जागावून झोप मी. झोपलेल्या बांधवांचे होईन नवे रूप मी. मुकलो तुझ्या प्रेमाला
तरी तुला देतो ग्वाही, हीन दिन पोरख्यांची होईन मी आई भीमाई. लेखनीची माझ्या बनलीस शाई, लेखनीची माझ्या बनलीस शाई. काही तू थांबलीस नाही. जगणं कठीण असतं, जगणं कसलं ते जगणंच नसतं. तुझी थोरवी शब्दात नाही, लिहिले आता मी किती नाही. जपले तुला माझ्या काळजाच्या ठाई, जपले तुला माझ्या काळजाच्या ठाई. काही तू थांबलीस नाही.